सुनावणी सुरू झालेली आहे, परंतु आता शरद पवारांनी आयोगासमोर पक्ष घटनेचा दाखला तर दिला। राष्ट्रवादी संदर्भातली निवडणूक आयोगासमोर ही महत्त्वाची सुनावणी, एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अजित पवारांकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेलं आहे। 53 पैकी 43 आमदारांच्या समर्थनाचा दावा यामध्ये करण्यात आलेला आहे। जयंत पाटलांची नियुक्ती ही बेकायदा असल्याचा यावेळेस दावा देखील करण्यात आला। शरद पवारांनी आयोगासमोर पक्ष घटनेचा दाखला दिला, तर अजित पवार गटाकडून देखील आता 43 आमदारांच्या समर्थनाचा दावा करण्यात आलेला आहे। अजित पवारांनी 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। 53 पैकी 43 आमदार हे आपल्या सोबत आहेत असा दावा निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं देखील यावेळेस अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे, त्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाकडून संख्याबळ तर सादर करण्यात आलं, परंतु दावा देखील करण्यात आलेला आहे। नियुक्त्या ज्या आहेत त्या बेकायदा असल्याचं म्हटलं गेलेलं आहे। जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदा असल्याचा युक्तिवाद दादांनी केलेला आहे। शरद पवार गटासमोर यावेळेस अजित पवार गटानं हा युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर केला आहे। अजित पवारांनी 24 पानांचंच प्रतिज्ञापत्र थेट निवडणूक आयोगासमोर सादर केलेलं आहे। आजच्या सुनावणीमध्ये एकीकडे संख्याबळाचा दावा झाला आणि त्यानंतर राष्ट्रवादीतल्या नियुक्त्या देखील बेकायदा असल्याचं म्हटलेलं आहे। जयंत पाटलांची शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्षपदी जी नियुक्ती झाली ती बेकायदा असल्याचा दावा अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर केलेला आहे। तसंच अजित पवार गटाकडून 24 पानांचं अजित पवारांनी प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। शरद पवारांच्या समोरच हे सगळे दावे होत आहेत, ही संपूर्ण सुनावणी होते। शरद पवार खुद्द या सुनावणीला उपस्थित आहेत। आधी संख्याबळाचा दावा अजित पवार गटाने केला आणि त्यानंतर आता मात्र ज्या नियुक्त्या झाल्या त्या कशा बेकायदा आहेत ते देखील यावेळेस अजित पवार गटाकडून मांडण्यात येत आहे। जयंत पाटलांची नियुक्ती ही बेकायदेशीर असल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। पाटलांची नियुक्ती ही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आधी झाल्याचं देखील यावेळेस अजित पवार गटानं म्हटलेलं आहे। शरद पवारांनी आयोगासमोर पक्ष घटनेचा पक्षाचा संविधान सादर करून दाखला दिलेला आहे, त्यामुळे आता नेमक्या या सुनावणीमध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अजित पवारांनी 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे। 53 पैकी 43 आमदारांच्या समर्थनाचा दादांचा दावा आहे। तसंच देशातले जेवढे प्रदेशाध्यक्ष ते देखील आपल्या सोबत असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे आणि संसदेचे जे खासदार आहेत ते देखील आपल्या सोबत असल्याचा दावा करतायत। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतायत हा दावा आणि दावा यावेळेस अजित पवार गटाने केलेला आहे। 53 पैकी 43 आमदार आपल्या सोबत। जयंत पाटलांची नियुक्ती ही बेकायदा, दादांनी युक्तिवाद करताना शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असं म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्यामध्ये शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात असा प्रमुख युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आता ते आपल्या मर्जीनुसार हा सगळा पक्ष चालवतात असं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर म्हटलं गेलेलं आहे। जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदा असल्याचं देखील अजित पवार गटानं म्हटलं आहे आणि शरद पवारांवर थेट यावेळेस आपण बघतोय हा पहिला हल्ला म्हणावा लागेल, कारण शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा दावा निवडणूक आयोगासमोर यावेळेस अजित पवार गटानं केलेला आहे। सोबतच संख्याबळ तर दिलेलं आहे, परंतु शरद पवार हे मर्जीनुसार स्वतंत्र निर्णय घेत असल्याचं या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास अजित पवार गटानं आणून दिलेलं आहे आणि जयंत पाटलांची जी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली ती बेकायदेशीर असल्याचं देखील अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगासमोर गेल्या काही वेळापासून सुनावणी राष्ट्रवादी नेमकी कुणाची, पक्ष नेमका कुणाचा, चिन्ह नेमकं कुणाचं या संदर्भातली सुनावणी सुरू आहे आणि आता मात्र अजित पवार गटानं हा मोठा दावा केलेला आहे। शरद पवार जे आहेत ते आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात। एक अपडेट समोर येते झी 24 तासवर पक्षाचं काम कसं चालतं याबद्दल अजित पवार गटाचा युक्तिवाद होतोय। नियुक्ती पद्धतीवर अजित पवार गटानं आक्षेप घेतला आहे। जयंत पाटलांची नियुक्ती बेकायदा असल्याचा दादांचा हा युक्तिवाद आहे। शरद पवारांनी आमदार प्रतिज्ञापत्र दिली नाहीत असं देखील अजित पवार गटानं निदर्शनास आणून दिलं आहे। पक्षाचं काम कसं चालतं याबाबत अजित पवार गटानं हा युक्तिवाद केलेला आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे